पंढरपुरात आबा पाटील यांची पुण्यतिथी साजरी। महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय पाटील आबा यांची पुण्यतिथी आज गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन तसेच विविध कार्यक्रमांनी पुण्यतिथी साजरी करून अनेक मान्यवरांनी आबांच्या व पंढरपूरकरांच्या अनेक आठवणींना उजाळा देऊन स्वर्गीय आबांचे आणि पंढरपुराचे नाते घट्ट होते हे सांगितले। जनमानसातला हा नेता सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत व गृहमंत्री पदापर्यंत झेप घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता म्हणून आबांनी आपली ओळख महाराष्ट्राला दाखवून दिली। स्वर्गीय आबा म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे निष्कलंक व प्रामाणिक नेते होते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, डान्स बार बंदी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती असे अनेक धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जाण्यास आबांचा मोलाचा वाटा आहे असे मत अनेक मान्यवरांनी मांडले। यावेळी सूरज फुगारे, सतीश गांडुळे, विलास मस्के, दिलीप भाऊ गुरव, किरणराज घोडके, राहुल माने, रणजित मोरे, उदय पवार, राजाभाऊ सुरवसे, राहुल ताड, संदीप मांडवे, अजिंक्य आसबे, धीरज शिंदे, प्रेम गांडुळे, रोहित गांडुळे, अनिकेत गांडुळे यांच्यासह सूरज फुगारे स्नेह परिवारातील सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्वर्गवासी आबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रममध्ये जे आम्ही कार्यक्रम राबवला आहे, जे आबांचे त्यांचे प्रेम, रोहितदादांचे जे आमच्यावर असणारे प्रेम आणि त्या प्रेमापोटी आम्ही जे कार्यक्रम राबवला आहे ते वृद्धांच्या सुखदुःखात राहण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे। ह्या वतीने आज आबांच्या कार्यक्रमाचा आम्ही सार्थक करतो। आज महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम सागरदादा फुगारे व सूरज फुगारे यांनी व फुगारे कुटुंबियांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील मान्यवर असतील, माझे आजी सरपंच असतील, त्याचबरोबर मार्गदर्शक स्नेही मित्र परिवार असेल, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। खरं तर महाराष्ट्राला पडलेलं सर्वोत्तम स्वप्न आणि महाराष्ट्रानं कधीही न पाहिलेला सर्वोत्तम मुख्यमंत्री असं म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते पाटील या कुटुंबियाचे, फुगारे कुटुंबियांशी असणारे संबंध हे या तालुक्यातील सर्व लोकांना माहिती आहेत। रोहितदादांच्या माध्यमातून किंवा पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून नेहमीच सागरदादा असतील, सूरजदादा असतील, हे तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम राबवत असतात। त्यांच्या कौटुंबिक संबंध आणि प्रेमाच्या माध्यमातून आज जे काही जाळं राज्यभर पाटील कुटुंबियांनी कार्यकर्त्यांचं, मित्रपरिवाराचं जोडलेलं आहे, त्याचाच एक भाग हे फुगारे कुटुंबीय आहेत। त्यांनी या आबांच्या प्रेमापोटी आज पंढरपूरमध्ये मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम घेतला। या माध्यमातून आबांनी जी शिकवण आपल्याला दिली की आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं फेडण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न केले पाहिजेत, तोच एक हा साधासा प्रयत्न फुगारे कुटुंबियांनी केलेला आहे। यानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवार आबांच्या विचारांवरती काम करून आज या अन्नदानाच्या माध्यमातून आबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। पुन्हा एकदा फुगारे कुटुंबियांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं दिवा स्वप्न असणाऱ्या आबांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।